अलीकडे सेंट्रल बँकिंग लंडनच्या प्रकाशनाने रिस्क मॅनेजर ऑफ द वर्ष पुरस्कार 2024 कोणाला दिलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणारा RBI. पुढील प्रश्न बघा. नुकतेच भारत सरकारने कोणत्या पूर्व आशियाई देशासोबत पहिले थेट विमानसेवा सुरू केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार कोलंबिया. पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अ दर्जा देण्यात आलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार राजुरेश्वर गणपती. हे देवस्थान जालना जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा. भारतीय लष्कराने नुकतीच कोणती देखरेख प्रणाली सुरू केली आहे? त्याचे योग्य उत्तर असताना विद्युत रक्षक. पुढील प्रश्न बघा. भारतातील पहिला शहरी रोपवे कोणत्या शहरात सुरू होणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार वाराणसी. पुढील प्रश्न बघा. IIT खगगपूरच्या पहिल्या महिला उपसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे रिंटू बॅनर्जी. पुढील प्रश्न बघा. अलीकडेच एक्स-रेड फ्लॅग 2024 हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? त्याचे योग्य उत्तर असणार अमेरिका. पुढील प्रश्न बघा. युरोपियन सेंटर फॉर मीडियम वेदर फॉरकास्ट ने दिलेल्या माहितीनुसार जगभरात जून महिन्यातील कोणता दिवस सर्वाधिक उष्ण दिवस कोणता ठरला? त्याचे योग्य उत्तर असा 14 जून. पुढील प्रश्न बघा. UK मध्ये आयोजित केलेल्या वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठी किती भारतीय शाळांची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार 5 शाळांची. पुढील प्रश्न बघा. अलीकडेच कोणत्या राज्यात स्पर्श इन प्रणालीतील नवीन मासा आढळला? त्याचे योग्य उत्तर असणार ओडिसा. पुढील प्रश्न बघा. 2023 या वर्षात परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी किती अब्ज डॉलर रक्कम भारतात पाठवलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार 125 अब्ज डॉलर. पुढील प्रश्न बघा. नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांक अहवाल सर्वेक्षणानुसार राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक गरीब लोक राहतात? त्याचे योग्य उत्तर असणार नंदुरबार. पुढील प्रश्न बघा. केंद्र सरकारने नुकताच 2024-25 साठी किती खरीप पिकाची आधारभूत किंमत MSP जाहीर केली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार 15 पिकाची. पुढील प्रश्न बघा. ब्लू प्लॅनेट पुरस्कार 2024 कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार IPBES. पुढील प्रश्न बघा. ICCने जाहीर केलेल्या T20 अष्टपैलू खेळाडूच्या क्रमवारीत कोण प्रथम स्थान पटकावलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असा मार्क स्टोयनिस.
पुढील प्रश्न बघा. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा भारतीय खेळाडूमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे सूर्यकुमार यादव. त्याने 15 वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवला. पुढील प्रश्न बघा. ICC T20 विश्वचषक 2000 स्पर्धेत कोणता खेळाडू सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे मिचेल स्टार्क.